अमरावती महानगरपालिका निवडणुकीची प्रक्रिया अधिकृतपणे सुरू झाली असून मंगळवारपासून नामांकन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र पहिल्याच दिवशी एकही उमेदवाराने प्रत्यक्ष नामांकन दाखल केलेले नाही. तथापि अनेक इच्छुक उमेदवारांनी मंगळवारी नामांकन अर्जाची उचल केल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. सर्वच प्रमुख राजकीय पक्षांकडून योग्य उमेदवारांची चाचपणी आणि अंतिम निवड प्रक्रिया सुरू असल्याचे स्पष्ट होत आहे. या संदर्भात अधिक माहिती घेऊया आमच्या प्रतिनिधीकडनं. महानगरपालिका निवडणुकीसाठी मंगळवार 23 डिसेंबर पासून नामांकन अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली. पहिल्या दिवशी कोणताही उमेदवार प्रत्यक्ष नामांकन दाखल करण्यासाठी पुढे आला नसला तरीही विविध पक्षांचे इच्छुक उमेदवार नामांकन अर्ज उचलताना दिसून आले. भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, एमआयएम, बहुजन समाजवादी पार्टी, आम आदमी पार्टी, प्रहार जनशक्ती पार्टी तसेच युनायटेड पब्लिक फोरम यासह विविध राजकीय पक्ष आणि संघटना निवडणूक रिंगणात उतरण्याची तयारी करीत आहेत. दरम्यान अपक्ष उमेदवारांसाठी निवडणूक आयोगाकडून तब्बल 194 निवडणूक चिन्हे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. अपक्ष उमेदवारांना नामांकन अर्ज भरताना पहिल्या पसंतीचे निवडणूक चिन्ह नमूद करणे बंधनकारक आहे. त्याचबरोबर 2 पर्यायी पसंतीची चिन्हही अर्जात नमूद करावी लागणार आहेत. या तिन्ही पसंतीच्या आधारे निवडणूक निर्णय अधिकारी अंतिम निवडणूक चिन्ह देणार आहेत. तर राष्ट्रीय आणि प्रादेशिक राजकीय पक्षांना निवडणूक आयोगाकडून अधिकृतपणे दिलेली चिन्हे कायमस्वरूपी असून त्यामध्ये कोणताही बदल होणार नाही. यामुळे आगामी काही दिवसात उमेदवारांची नावे आणि निवडणूक चिन्हांबाबत राजकीय वातावरण अधिक तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये राजकीय पक्षाचे तिकीट घेण्यासाठी सर्व उमेदवारांची आता भाऊगर्दी सुरू आहे. यामध्ये आता अधिकृतरित्या भारतीय जनता पार्टी, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट या प्रकारे आता पक्ष आहे. यामध्ये आता सर्व पदाधिकाऱ्यांना, सर्व उमेदवारांची यादी ही लवकरच जाहीर होणार असून आज नामांकन अर्ज दाखल केले आहे. अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नामांकन प्रक्रियेला सुरुवात झाली असून पुढील काही दिवसात प्रत्यक्ष नामांकन दाखल होण्यास वेग येण्याची शक्यता आहे. उमेदवारांची यादी, पक्षांची रणनीती आणि निवडणूक चिन्हांवर सर्वांचे लक्ष लागले आहे.